स्वामी समर्थ प्रगट दिवसाची गोष्ट। स्वामी समर्थ यांचा जन्म 1838 साली पंढरपूर तालुक्यातील एक छोटेसे गाव असलेल्या आशीर्वाद या ठिकाणी झाला असे सांगितले जाते। त्यांचे जन्म काही सामान्य स्वरूपाचे नव्हते। त्यांचे जन्म कालावधी, जन्म व स्थान याबद्दल आजही काही गूढता आहे। मात्र एक गोष्ट नक्कीच सांगता येते, ती म्हणजे त्यांचा जन्मदिवस एक दिव्य कार्यासाठी झाला होता। स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस म्हणजेच या दिवशी ते आपल्या भक्तांसमोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या दिव्यतेची सुरुवात केली। एका रात्री स्वामी समर्थ आपल्या समाधीमध्ये होते। त्यावेळी एक विशेष प्रकारचा चमत्कार घडला, ज्यात त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिले। भक्तांसाठी हे एक अत्यंत पवित्र क्षण होते, कारण स्वामींच्या दर्शनाने त्यांचे जीवन बदलले होते। त्यांची तपस्या, त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या अदृश्य शक्तींचा अनुभव अनेकांनी घेतला। स्वामी समर्थांनी आपल्या जीवनाच्या सुरुवातीला अनेक भव्य कार्य केली। त्यांना आध्यात्मिक ज्ञान व जागरूकतेसाठी प्रसिद्ध केले गेले। त्यांचे जीवन भक्तांसाठी एक आदर्श ठरले। त्यांचे प्रकट दिवस भक्तांनी अत्यंत श्रद्धेने व भक्तिभावाने साजरे केले। स्वामी समर्थांच्या प्रगट दिवसाच्या निमित्ताने भक्त त्यांच्या चमत्कारिक कार्याचा आणि उपदेशांचे स्मरण करतात। हे दिन त्यांच्या भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचा आणि समृद्धीचा मार्ग दाखवतो। भक्त आपल्या कष्टांना पार करायला, समर्पणाचे जीवन जगायला आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली जीवन सुधारायला प्रेरित होतात। प्रत्येक वर्षी स्वामी समर्थ प्रगट दिवस साजरा केला जातो, जेव्हा हजारो भक्त पंढरपूर येथे येऊन स्वामींच्या दर्शन घेतात। यावेळी पूजा, भजन, कीर्तन आणि विशेष धार्मिक कार्य आयोजित केली जातात। स्वामी समर्थांचा हा दिवस भक्तांना अधिक श्रद्धा व भक्तीच्या मार्गावर